आदित्य दादा तुम्ही घ्या ना 4-5 लॉलीपॉप. ये मासाळ कसली पाप घालते त्यांच्या पत्रात. अरे पाप नाही लॉलीपॉप, तुला काही कळत नाही, तू गप्प बस. तुम्ही घ्या ना. मी नॉनव्हेज नाही खात. सई ताई तुम्ही चाव म्याव घ्या. म्याव मांजरीचं मटण आणलं काय? तुला म्हणलं ना तुला काही कळत नाही म्हणून, तू गप्प बस ना जरा. ओ ह्याला बचर बचर करत बसू द्या, आपण बका बका खाऊन घेऊया. मला तर बाई लई भूक लागली. ए रेड्या, अरे काही पिठलं भात आहे का ते? चायनीज आहे ना ते? आणि समोर बघ ना जरा कोण बसलंय ते. मोठ्या माणसांसमोर ना जरा स्टाईलने खावं. हे बघ आता अगं असंच बरोबर आहे. यानी ना असं जेवणाचा फील येतो. हा आज आपण आपल्या मेहनतीचं खातो, त्यामुळे पोट असं एकदम तुडुंब भरलं पाहिजे, जेवणाने सुद्धा आणि आनंदाने सुद्धा. खरे सईताई, तुम्ही आल्यापासून रोजच्या रोज मला एवढा आनंद होतोय ना, आईची आण घेऊन सांगते एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता. वा रे वा, म्हणजे नवऱ्याला काय किंमतच नाही का? नाहीच आहे. घरात बसून राहणाऱ्या आणि फुकट गिळणाऱ्या नवऱ्याला जगात कुठंच किंमत नाहीये. विद्या नाही सईताई, आज बोलू द्या मला. लय दिवसाचं मनात साचलंय. पुरुषानं कमवायचं आणि बायकोनं त्यात भागवायचं, एवढंच माहित आहे यांना. पैसे कमवायचं लय माझ्यांना, पण नोकरी गेली, हातातला पैसा गेला तरी पण माज कमी होत नाही यांचा. मी मोडेन पण वाकणार नाही, मी कुणाची गुलामी करणार नाही, असली डायलॉग बाजी चालू असते यांची. पण नुसती बडबड करून पोट भरत नाही ना, पण त्याच्यासाठी नोकरी करावी लागते, मिळेल ते काम करावं लागतं, पण ते कुठं जमतंय ह्यांना. म्हणून मग बाईला समद घर पाठीवर घेऊन चालावं लागतंय, जसं मी आणि सईताई करतोय. तवा ताटात हे 4 चवीचे घास खाताय ना, ते बायकोच्या जीवावर खाताय, हे जरा लक्षात असू द्या. आणि बघा, हा फुकटचा मात सोडून काही काम करायला जमतंय का ते? काय वा आदित्य दादा, मी काही चुकीचं बोलते का? अयो काय झालं? मी तर भगवानला बोलत होते. इट्स ओके, मी बघते. आधी काय झालं? तू पार्टी सोडून, जेवण सोडून असा अचानक इथे का आलास? काय झालंय का तुला? कुठे? काहीच नाही. काही नाही ना? मग चल, विद्या आणि भगवान वाट बघतात आपली. चल. माझी नाही तुझी बघत असेल. तू तू पुढे. तर हे काय नवीनच? खरंच काही नाही. तू मी ओके आहे का तुझं? आधी मला खरं सांग, विद्या जे काही बोलली ते ऐकून तू इथे निघून आलास ना? तुला सगळंच माहिती आहे, मग कशाला विचारायचं? कारण तुझा गैरसमज होतोय. आधी ती तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हती. तिची जी काही बडबड चालली होती ती सगळी भगवानसाठी चालू होती. ती जे जे बोलत होती त्यातली प्रत्येक गोष्ट जेवढी भगवानला लागू पडते तेवढीच मलाही लागू पडते. नोकरी घालून बसलेला, घरात नुसतं बसून राहणारा, नवीन काम न मिळू शकणारा दुसरा नवरा कोण आहे? मीच आहे. बरं, मोडेन पण वाकणार नाही, कोणाची गुलामी कधी करणार नाही, माझ्यावर अमुक संस्कार आहेत, ही माझी तत्व आहेत, मूल्य आहेत, हा माझंही माझाच आहे. बायकोच्या कामावर अवलंबून न राहता तिला मदत म्हणून आता वाटेल ते काम केलं पाहिजे, असं दुसरं कोण आहे? मीच आहे ना. तू नको ना टेन्शन घेऊस, मी आहे ना. तू आहेसच ग. तू आहेस म्हणूनच जे चाललंय ते चांगलं चाललंय. तू तुझा फुलांचा बिझनेस चालवतेस, तू आपलं घरही चालवतेस.
त्यात माझा राग, माझे मूड, माझं फ्रस्ट्रेशन सगळं तू सांभाळून घेतेस. हे सगळं तू जमवतेस याचा अभिमानच आहे मला, आणि तो कायम असणार आहे. उलट तुला मदत म्हणून मी काहीच करू शकत नाही ना, याचं दुःख आहे मला. याचा त्रास होतोय मला सारखा, आणि त्याचं मला काहीच करता येत नाहीये. आयुष्यात पहिल्यांदाच मला तुझ्या आनंदात माझा आनंद शोधताच नाही येत आहे. आणि मला असं नाही वागायचंय. मला असं नुसतं हातावर हात ठेवून बसून नाही राहायचंय. माझ्या सिंधू मामीचे टोमणे, लोकांचे बोल ऐकत नाही बसायचंय. मला काम करायचंय. मला तुझ्यावरचा ताण कमी करायचंय. मला स्वतःला सिद्ध करायचंय. मला काहीतरी करायचंय यार. सध्या समोर एकच मार्ग दिसतोय, पण त्यासाठी मला माझी तत्व, मूल्य, मामांचे सगळे संस्कार, माझा स्वाभिमानच बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि कदाचित तुलाच ते आवडणार नाही. तू नको माझा विचार करूस. तू तर फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. कारण इथून पुढे तू काय करू नकोस हे मी नाही सांगणार तुला. पण सई, तुला काम केल्याने बरं वाटणार असेल ना, तुला ते केल्याने जर का आनंद मिळणार असेल, तुझ्यातला कॉन्फिडन्स वाढणार असेल आणि आपल्या आयुष्यातला सुद्धा आनंद वाढणार असेल, तर तू कर काम. हा, फक्त कुठलंही काम करण्याच्या आधी ते तुला नक्की आवडणार आहे ना याचा विचार कर, आणि जे काही करतोय ते सांभाळून कर. कुठलंही काम केल्यानंतर जर का तुला फक्त एक पगाराचा दिवस ऑसम वाटणार असेल आणि बाकीचे 30 दिवस बोनस म्हणून मनस्ताप मिळणार असेल, तर तेही सहन करायला तयार आहे मी. नाही, आता मला फक्त काम म्हणजे कामच करायचंय. बस, ठरलं तर मग उद्यापासून करेन मी जेडीकडे काम. आज उनसे पहली मुलाकात होगी, फिर आमने सामने बात होगी, फिर होगा क्या क्या पता क्या खबर, फिर होगा क्या क्या पता क्या खबर. हॅलो, काय रे, तुला तुझा स्टोअर चालवायचा आहे ना? हा, काय बोलला? तुझा जनरल स्टोअर आता राहिला नाही, फुल्ली एअर कंडिशन सुपर मार्केट झालंय. हे बघ, हे काव्याने किती पण रॉयल कलर्सनी होळी खेळली ना तरी तो काय मोर बनत नाही. त्याला ऑर्डर लिहून घे, चल लवकर. हा, हे बघ, स्वीट मध्ये ना 12 किलो काजू कतली, हा, अंगूर मलाई 6 किलो, आणि मँगो श्रीखंड फ्रेश आहे ना ते 8 ते 10 डब्बे. आणि ज्यूस मध्ये कोणकोणते फ्लेवर आहेत? नाही, पेरू बिरू नको यार, त्यापेक्षा ना तू ग्वावा ज्यूस घे. हा, काय ग्वावा ज्यूस घेऊन ना सगळे एकदम वावा करतील माझी, है ना? हा, आणि काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते हे सगळं 5-5 किलो. हा, आणि ही सगळी ऑर्डर आहे ना पटापट बिराजदार बंगल्यावर पाठवून दे, कळलं काय? हा. अरे काय चाललंय ना तुझं हे? हा, अरे कालच तर सुटून आलायस ना, मग आज लगेच? हा, कुठे चाललायस? कुठे? आपण चाललोय बेटूला आणि आदित्यला भेटायला, त्यांना सरप्राईज द्यायला. म्हणजे काय माहितीये, माझा एक प्लॅन आहे. आज सुट्टीचा दिवस आहे ना, तर मग आदित्य घरी असणार आणि जगन त्याचे भाऊ पण घरी असतील ना. मग आपण सरप्राईज व्हिजिट देऊन त्यांना हॅप्पीवाला शॉक द्यायचा आणि मग आपल्या बेटू बरोबर रॉक करायचा. कसा वाटला माझा प्लॅन? बोगस, भंकस. तू तुझी फालतूगिरी आता बस कर यार. अरे आपली बेटू ना त्या घरात सेटल झाली आहे, ती सुखात आहे, आनंदात आहे, तिला मनाला येईल तसं वागतेय. पण तुझी रेकॉर्ड अजून तिकडेच अडकले यार. लाईफ मध्ये मूव्ह ऑन हो शर्मू डार्लिंग. ठीक आहे, पण तू माझ्याकडून जास्त काही अपेक्षा करू नकोस. नाही ठेव, फक्त मी जे ठरवलंय ना ते आपल्याला करावंच लागेल. काय? त्या म्हणजे काय आहे, आपल्यामुळे ना आधीच त्या ब्रह्मेंना खूप त्रास झालाय. त्यात तो डॉक्टर सुयश, आदित्यला झालेली मारझोड, लग्नातले सगळे राडे, हे सगळं आपल्यामुळेच झालंय ना.
म्हणून मी असं ठरवलंय की आज काय? आज आपण त्यांची माफी मागायची. शशी, मला हे जमणार नाही अजिबात. करावं लागणार. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकत आलोय ना, आणि त्या नादात सफर पण केलंय. मग तुला हे करावंच लागेल. आता ठरलं म्हणजे ठरलं. आज मिस्टर अँड मिसेस बिराजदार आपल्या बेटूला आणि आपल्या जावयाला म्हणजेच आदित्यला भेटायला जाणार म्हणजे जाणारच. अगं तुझं नाही तुझा. अगं जा. अरे नाही खरंच ठीक. अरे म्हणलं ना तू. सई, एक मिनिट थांब. सिंपल. आपण दोघं एकमेकांच्या जवळ असलो ना तर कुठल्याही प्रॉब्लेमवर मात करू शकतो. पण आपण असंच एकमेकांच्या जवळ राहावं म्हणून आत्ता तरी लांब जावं लागणार आहे आपल्याला, किती इच्छा नसली तरी. ए, तुला नाही जायचंय का माझ्यापासून लांब? का? तू जे काम करतोयस ते काम करण्याची इच्छा नाही? मला आता बोलत बसण्याची इच्छा नाहीये. वेळेवर पोचलो नाही कामाला तर वेगळाच त्रास सहन करायला लागेल. आधी तुला त्रास सहन करावा लागेल किंवा तुला एन्जॉय करता येणार नाही अशी गोष्ट कधीच करू नकोस. कितीही झालं तरी कामातला आनंद महत्वाचा असतो. असल्या गोष्टींवरचा विश्वासच उडालाय माझा से. पण माझ्यावर तर विश्वास आहे ना तुझा? बट ट्रस्ट मी. आदित्य, अशा रस्त्यावर कधीच जाऊ नकोस ज्या रस्त्यावर तुला मान वर करून चालता येणार नाही. चल. ऑल द बेस्ट. तुला बाय. हाय हाय, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों. छोड़ो लोग क्या कहेंगे? अरे मस्त पैकी आजचा सुट्टीचा दिवस आहे. हा? मस्त माहोल आहे, डोक्याला काही टेन्शन नाही आणि समोर तुझ्यासारखी सुंदर बायको आहे. अशा वेळी रोमांस तो बनता येत. हाँ, काय? लोग क्या कहेंगे? कोण लोक? आपके भाई और कौन लोग? अगं दादा गेला तिथे गिरगावात खमण ढोकळा आणायला. सकाळपासून लाईन लावायला गेलाय तिकडे. तिकडनं त्याला हे आपण दिसणार आहोत का? हाँ, लेकिन भाई और पिंका जी तो है ना घर में. अगं त्याला पण दादाने आपल्यासारखं लाईनीला लावलंय. तो येईपर्यंत घरात एकही जळमट दिसता कामा नये असं त्यांनी तंबी दिली. हाँ, इसीलिए ना नो चांस, नो डांस, नो रोमांस. हटो, टेबल पकड़ो. चलो चलो चलो, काम करते. चलो चलो. नहीं नहीं नहीं, चलो चलो. काय करत होतास? काय चालत होतं? हे हातात झाडू आहे म्हणजे काय करत होतो? ए बघ, शिडी आपण शोधत होता. शिडी. नाही, तू शिडी देणार नाहीये? शिडी मिळणार नाही. चल नको दिवस आहे. आम्ही काय केलं माहिती काय? ना, असे 4-4.5 बांबू असे एकमेकांना जोडून असा मोठा बांबू तयार केलाय. आणि त्याला पुढे झाडू लावलाय. हा, आणि असं करत करत आम्ही सगळी जळमटा काढतो झोपून. आणि झोपून नाही, तसं झोपून नाही, मग कोचावर झोपून असं आरामात. मग ते बांबू दे ना. नाही, आणि आधी मागितलं तर दिलंस का टेबल तू? तू बांबू दिलास का? नाहीच दिलं आणि नाहीच देणार होता. बांबू दे ना. नाही 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 नाही, तुला बांबू हवाय? शिडी घे, बांबू दे. बांबू हवाय? शिडी घे, बांबू दे. नाही देणार जा, नाही देणार जा, शिडी नाही देणार जा, घे, बांबू. नाही काय देणार जा. चाललंय काय? नाही, घे, नाही, चल, चल, नाही, चल, चल, अरे हो बाबा. नाही देत मी. थैंक यू बाय गॉड. हाँ पाए ना, इसलिए मैं गिरते गिरते बच गई. आप तो बिल्कुल वो हो,
वो नहीं, वो मतलब भगवान। आजकल आपके जैसे हेल्पफुल इंसान मिलते कहाँ हैं? पता नहीं, आपको देख के ना ऐसा लगता है कि कहीं आपको देखा हुआ है मैंने। हाँ, मला पण तुम्हाला बघून आणि तुमची बडबड ऐकून कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, पण कुठे? निम्मो की शादी में मिले थे, निम्मो के। हाँ हाँ। हाँ? तो फिर सिम्मी की शादी में मिले थे। कोण सिम्मी? तो हम किसकी शादी में मिले थे? मी सांगते ना, सई की शादी में। त्या मंडपामध्ये गडबड गोंधळ करणारी, आरडाओरडा करणारी हीच तर होती। अरे हो, ही तर ती मेकअप वाली। मैं अभी आई जी, अभी आई। या घरात जेव्हाही या ना, गडबड गोंधळ चालूच असतो। कशी काय सई या घरात राहते ना, मला तेच कळत नाही। जर मी असते ना, हे घर सोडून केव्हाच पळून गेले असते। हाच तर फरक आहे ना तुझ्यामध्ये आणि सईमध्ये। तिला चांगली माणसानं कळतात आणि ती हे घर कधीच सोडून जाणार नाही। अरे या बिराजदार, तुम्ही म्हणजे एकदम सरप्राईजच दिलं। हो, असं अचानक याल असं वाटलं नव्हतं। पण का आलात? नाही म्हणजे काय, आलात का? या ना मग, या नाही, ते सामान नाहीये, ते स्वीट्स आणले तुमच्यासाठी खायला। खायला? अरे या ते वा, या ना, या बसा, या बसा। बोला, काय घेणार तुम्ही? नाही, काही नको। नाही, असं कसं, काहीतरी घेतलंच पाहिजे। नाही, असं काही नको, नो फॉर्मॅलिटीज। आम्हाला फक्त बेटू आणि आदित्य पाहिजेत। कुठे बेटू? तिला ना आता सॉलिड शॉक बसणार आहे। बोलवा ना तिला। ए बेटू, अरे बेटू बघ ना, कोण आलाय तुला भेटायला। बेटू रिस्पॉन्स का देत नाहीये? म्हणजे आहे ना ती घरी? हा, असणारच ना, आता इथे नसणार तर कुठे असणार? मग येत का नाहीये? ती आंघोळीला गेली आहे। आंघोळीला गेली। आता माझ्या लक्षात आलं, मी गिझर आणून लावलाय इकडे बाथरूम मध्ये। असं छान गरम पाणी खूप छान होतं। तिला तर एवढं आवडतं ना की किती आंघोळ करून किती नाही असं होतं। तिला वेळ लागतोच हल्ली। अच्छा, आंघोळ करते का? ठीक आहे। आणि आमचे जावई बापू म्हणजे आदित्यराव कुठे आहेत? कामावर। सुट्टीच्या दिवशी जावयांचं बढती मिळाली ना आता ऑफिस मध्ये। काम वाढलंय आणि जबाबदारी पण वाढली ना, त्यामुळे मग असं जायला लागतं सुट्टीच्या दिवशी पण। चला आदित्य कश्यप, कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं ना। चला, आता हेच तुमचं ऑफिस आणि हाच तुमचा डेस्क। काय करतोय? जेडी साहेबांची गाडी हात नाही लावायचं हिला। तू परत कशाला आलाय? जेडी साहेबांनीच बोलवलंय मला, त्यांना सांगता का मी आलोय? त्या दिवशी तुला आत घ्यायचं नाही असं बोलले। जेडी साहेबांची खोपडी कशी चालेल काय सांगता येत नाही, पण तू आलास कशाला? मी हे गाडीचं जरा। ड्रायव्हर? आधी कधी ड्रायव्हरचं काम केलंय का?
हे बघ, ड्रायव्हरने मालकाला निरोप नसता पाठवायचा. त्यांना कुठे जायचं असेल तर तेच कळवतील तुला. तोपर्यंत आपण थांबून राहायचं असतं. ठीक आहे, मग मी बसतो इथेच. बसू नको. आधी गाडी आतून बाहेरून साफ कर, पेट्रोल डिझेल चेक कर आणि इथे उभा राहा. जेडी साहेब कधीही आले तर गाडी आणि तू दोघी रेडी पाहिजेत. कळलं का ड्रायव्हर? चल बादली घे आणि गाडी धुवायला घे.